YouTube फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्याबरोबर माझं इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे की संध्याकाळ झाली की माझं काय काय रुटीन असतं। परत आज आम्हाला हॉस्पिटलला सुद्धा जायचं आहे, अपॉइंटमेंट आहे। तसंच भाजीपाला सुद्धा आणायचा आहे, किराणावाल्याकडे सुद्धा जायचं आहे आणि भरपूर काम आहे। तर ते मी कसे करते ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करतेच। तसंच आज मी एक स्पेशल रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा। आता संध्याकाळ व्हायला थोडाच वेळ बाकी आहे, 6 वाजत आलेले आहे। तर आधी मी झाडझूड करून घेते आणि त्यानंतर मग देवाचा दिवा, तुळशीचा दिवा वगैरे या सर्व गोष्टी करते आणि पुढचं रुटीन तुमच्या सोबत नंतर शेअर करते। सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा। सो मी आधी झाडझूड करून घेते। मला सवय आहे, म्हणजे काही कचरा असो की नसो, संध्याकाळला मी दिवे लावण्याच्या अर्धा ते पाऊण तास आधी झाडून काढतेच एकदा, गॅलरीसुद्धा आणि घरसुद्धा। आज थोडं साफसफाई वगैरे काढलेली, त्यामुळे आज कचरा आहेच, तर आज तर झाडायचंच होतं। तर आधी मी झाडझूड वगैरे करून घेते, सर्व क्लीन करते आणि त्यानंतर मग संध्याकाळला म्हणजे एकदमच अंधार पडल्यावर मी दिवे नाही लावत, त्यापेक्षा थोडं आधी, जसं मी याआधी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं। तर मी आधी झाडझूड करून घेतली आहे। माझं झाडून वगैरे काढून झालेलं आहे। गरमी खूप जास्त आहे, त्यामुळे मी केस असे बांधूनच घेते, कारण माझे केस एवढं खूप जास्त गळतात। बाहेर जाताना मी वेणी वगैरे घालेल। तर आधी मी आता देवाजवळ वगैरे दिवा वगैरे लावून घेते, दिवा अगरबत्ती लावून घेते। त्यानंतर यांना यायला अंदाजे 7:30 ते 8 होतील। त्यानंतर जसं मी आधी सांगितलं, आम्हाला आज बाहेर सुद्धा जायचं आहे, तर ते सर्व कामं करून येता खूप जास्त उशीर होईल। त्यामुळे मी आधी दिवा वगैरे लावून झाल्यानंतर स्वयंपाक करून घेते। एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, सो व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओला बघत राहा। तर दिवे लावण्याचा वेळ झालेला आहे, तुम्ही बघू शकता थोडासा अंधार पडायला आलेला आहे। मी अशाच वेळी दिवा लावते। तर आधी देवाजवळचा दिवा तर माझा दिवसभर सुरूच असतो, तो जर बंद झालाच, म्हणजे तो जर दिवा शांत झाला, तर मी वात वगैरे चेंज करून घेते आणि मग तुळशीजवळ आणि देवाजवळ दोन्ही ठिकाणी दिवा लावते। नाहीतर मग देवाचा दिवा जर सुरू असला तर फक्त तुळशीजवळ दिवा लावते। तर इथे माझं धूप, अगरबत्ती वगैरे सर्व लावून झालेलं आहे, देवाजवळ दिवा लावून झालेला आहे। आता मी तुळशीजवळ दिवा ठेवते आणि त्यानंतर आधी स्वयंपाक करून घेते, कारण हे यायच्या आत माझा स्वयंपाक झाला पाहिजे। तर आता आधी मी चेंज करून घेते, कारण या ड्रेसनी खूप जास्त गरमी होते। तर इथे मी कुकरमध्ये बटाटे लावलेले आहेत। आधी मी पीठ मळून घेते, मला पुरी करायची आहे, त्यामुळे पुरीचं पीठ हे घट्टसरच मळायचं असतं। तर व्हिडिओ लॉंग होईल म्हणून मी थोडं कट केलेलं आहे। मी थोडं थोडं पाणी घालत घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याला झाकून ठेवते आहे 15 ते 20 मिनटासाठी। तोपर्यंत मी इथे भाजीची तयारी करते आहे। त्याकरिता मी कांदा चिरून घेते आहे। अगदी सिंपल अशी भाजी करणार आहे मी, पण खूप जास्त टेस्टी, तुम्हाला पुढे दिसेलच। तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, त्याला बारीक कट करून घेते आहे। त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर, बस मला भाजीसाठी एवढीच तयारी करायची होती। त्यानंतर मी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। एक 2 छोट्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे मी, दोघांसाठी सफिशियंट होतात। तर इथे बटाटेसुद्धा माझे उकडून झालेले आहेत, त्याचे मी काप करून घेतलेले आहे। त्यानंतर आता फोडणी देते आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घेईल मी आणि त्यानंतर त्यामध्ये जी पेस्ट केलेली आहे टोमॅटोची, ती पेस्ट टाकलेली आहे आणि ते सुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घेईल। मी फक्त टोमॅटोच मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये बाकी काहीही टाकलेलं नाही आहे। तर ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी थोडीशी हळद टाकली आहे, धणे पावडर टाकलेला आहे, लागेल तेवढं तिखट आणि थोडासा गोडा मसाला। हे सर्व मी व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत परतून घेईल आणि मग त्यानंतर त्यामध्ये बटाटे घालेल। खूप सिंपल अशी रेसिपी आहे, पण खूप जास्त छान लागते चवीला। बाकी मी काही कुठलं दुसरं वाटण वगैरे असं काहीही टाकत नाही आहे। तर हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडं, म्हणजे जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून त्याला एक छान अशी उकळी काढून घेते। भाजीला उकळी येते तोपर्यंत मी पीठ झालं आहे का ते चेक करते। इथे माझं पीठ पण व्यवस्थितपर्यंत झालेलं आहे। आता मी ते एकदा मळून घेईल, डायरेक्ट पुरी लाटायला घेणार नाही, आधी मळून घेईल व्यवस्थित। तोपर्यंत भाजीला इथे उकळीसुद्धा आलेली आहे। आता त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे माझी टेस्टी अशी भाजी रेडी झाली आहे।
तर मी पुरी करून घेते आहे आधी. त्याकरिता मी छोटे छोटे गोळे घेऊन त्याची पुरी नाही लाटत, एक मोठा गोळा घेऊन त्याचेच लाटून घेते आणि त्यानंतर त्याला वाटीच्या किंवा कशाच्या सहाय्याने गोल काप करून घेते. तुम्ही बघू शकता किती छान टम्म अशी पुरी फुगती आहे आणि तेल अजिबात पित नाही ही पुरी. तर बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेते आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते की पुऱ्या कशा झालेल्या आहेत. खूप छान अशा झालेल्या आहेत, चवसुद्धा खूप अप्रतिम आलेली आहे. तेवढ्या मिश्रणामध्ये आमच्या दोघांसाठी सफिशियंट झालेलं आहे. आता मी बाकीच्या पुऱ्या करून घेते आधी आणि त्यानंतर मग पूर्ण तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता माझं रेडी झालेलं आहे. भाजीसुद्धा खूप छान झाली आहे आणि या बाकी पुऱ्या. 15 minutes later. सो आता वाजलेले आहेत 8. भरपूर कामं आहेत. आधी हॉस्पिटलला जायचं आहे आणि त्यानंतर बाकीची कामं करायची आहे. काय काय कामं आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर यांचा यायचा वेळ झालेला आहे. हे ऑफिसमधून निघाले आहेत. आधी मी आता खाली जाते, खाली थांबते, त्यानंतर आम्ही पुढची कामं करू. तर कुठेच जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. तर आता हे आलेले आहे. आधी आम्ही हॉस्पिटलला जातो आहे कारण मॅडमला अर्जंट ऑपरेशनसाठी जायचं आहे आणि आम्ही ऑलरेडी लेट झालेलो आहे. तर आलो आहे आम्ही हॉस्पिटलला. इथे खाली सोनोग्राफी सेक्शन आहे, ज्याचा टायमिंग म्हणजे जे बंद झालं आहे आता, त्यामुळे खाली कोणीच नाही आहे आणि मॅडमचं वर आहे. सो आम्ही वर जातो आहे. पेशंट कोणीच नाही आहे कारण आम्ही लेट झालेला आहे. आम्हाला थांबायला सांगितलं आहे, सो आम्ही थांबलो आहे आणि ही मॅडमची कॅबिन. तर आधी आम्ही चेकअप वगैरे करून घेतो आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत बोलते. इथे गणपती बाप्पासुद्धा आहे. तर झालं आहे आम्ही चेकअप वगैरे करून. तिथे मी शूट नाही करू शकले. तर खाली आलो आहे आता. इथे मी खाली येईपर्यंत ह्यांचं मेडिसिन घ्यायचं चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे गप्पा करत करत मेडिसिन घ्यायचं चाललं आहे आणि मेडिसिन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही सर्वात आधी आमचे फेवरेट पाणीपुरी खायला जातो आहे. तर ही सुदामाची फेमस अशी पाणीपुरी म्हणजे सुदामा भेळ खूप जास्त टेस्टी असते. इथे भेळसुद्धा पाणीपुरीसुद्धा अप्रतिम चव लागते. इथल्यासारखी चव तर कुठेच नाही. त्यामुळे आम्ही कुठेही बाहेर गेलो तर सुदामाची पाणीपुरी ही व्हायलाच पाहिजे. सो बसलो आहे आम्ही आमची पाणीपुरी यायचा वेट करत. पाणीपुरी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता वाव आली आहे माझी पाणीपुरी. आणि इथे ह्यांनी तर खायला सुरुवातसुद्धा केली आहे. आता मीही खाते आणि त्यानंतर आम्ही भाजी घ्यायला आलो आहे. तर इथे भाजी खूप छान मिळते, म्हणजे फ्रेश अशी भाजी असते. शक्यतोवर आम्ही संध्याकाळीच भाजी आणायला जातो हे सोबत असताना, म्हणजे मग आमचं भाजीही आणणं होते आणि फिरणंसुद्धा होते. तर शूट करायला कोणी नाही आहे, सो मी आधी भाजी घेऊन घेते आणि त्यानंतर पुढे काय होतं ते बघूया. तर आज फ्रायडे आणि फ्रायडेला ह्यांच्या ऑफिसमध्ये फन फ्रायडे असतो. काहीतरी नाश्त्याला वगैरे खायला येतं. सो ह्यांचं म्हणणं होतं की मला आत्ता लगेचच जेवायचं नाही आहे, मला जेवायला 2-1 तास वेळ आहे. सो आम्ही इथे क्रिकेट बघायला आलो आहे. म्हटलं थोडं चेंजही होईल, थोडं फिरल्यासारखंसुद्धा वाटेल आणि मग घरी जाईपर्यंत ह्यांना भूकसुद्धा लागेल. तर त्यामुळे आधी आम्ही इथे क्रिकेट बघतो आहे आणि आमची मग सर्व कामं झालेली आहे. त्यानंतर आम्ही घरी जाऊ. सो सर्व कामं झालेली आहेत. भाजीपाला वगैरे सर्व मी उद्या निवडून ठेवेल. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की मी भाजीपाला आणल्यानंतरचं माझं रुटीन काय असतं, मी आठवड्याभराची कामं कशी करून ठेवते, हे सर्व तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल. सो माझा नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.